नमस्कार मित्रांनो. दिल्ली नॅशनल कॅपिटल रिजन म्हणजे दिल्ली NCRच्या आजूबाजूचा भाग ढवळून निघालेला आहे. मुख्यतः नोईडा हे या ज्वालामुखीचं केंद्र आहे. हजारो संतप्त कामगार दिल्ली NCRमधल्या नोईडा येथे रस्त्यावर उतरलेले आहेत. गेले 7 दिवस त्यांचं आंदोलन सुरू होतं. त्याला हिंसक वळण लागलं आणि त्यांनी अनेक गाड्या जाळल्या, दगडफेक केली, इमारतींच्या काचा फोडल्या. त्यांचं म्हणणं आहे की शेजारच्या हरियाणा राज्यामध्ये जर भरघोस पगारवाढ केली असेल तर मग उत्तर प्रदेशमध्ये ही पगारवाढ का लागू नाही. म्हणजे बघा, दिल्ली नॅशनल कॅपिटल रिजन आहे. दिल्ली 2 बाजूनी हरियाणानी वेढलेली आहे, एका बाजूनी उत्तर प्रदेशनी वेढलेली आहे. राजस्थानही जवळच आहे, उत्तराखंडही जवळच आहे. आणि हरियाणामध्ये भाजपाचं सरकार आल्यानंतर त्यांनी श्रमिकांच्या वेतन दरात, किमान वेतन दरात वाढ केली. याच्यामध्ये कोणतेही कौशल्य नसलेल्या अनस्किल्ड लेबरसाठी 15,220 रुपये किमान, सेमी स्किल्ड लेबरसाठी, मी कामगारांसाठी म्हणतोय, व्हाईट कॉलर जॉबसाठी नाही, 16,780, स्किल्ड लेबरसाठी 18,500 आणि हाय स्किल्ड लेबरसाठी 19,425 असं किमान वेतन त्यांनी घोषित केलेलं आहे. आणि त्यामुळे दिल्लीच्या एका बाजूला राहणाऱ्यांना हे वेतन लागू झालेलं असलं तरी दिल्लीच्या दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या आणि तांत्रिकदृष्ट्या दिल्लीचाच भाग असणाऱ्या उत्तर प्रदेशमधल्या म्हणजे नोईडातल्या लोकांना मात्र अजूनही किमान वेतन हे 15,000 हे किमान वेतन वाचून दाखवतो कारण वेगवेगळे आकडे, त्याचं जरा व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे. 11,313 अनस्किल्ड, सेमी स्किल्ड 12,445 आणि स्किल्ड लेबरला 13,940 रुपये इतकं किमान वेतन असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे या कामगारांचं म्हणणं आहे की जर आम्ही एकाच अवतीभोवतीच राहतो आणि जर गुरुग्राममध्ये 3,000-4,000 रुपये किमान वेतनात वाढ झाली असेल तर मग आम्हाला ही 20,000 रुपये वेतन मिळायला हवं. एवढंच नाही, त्यांची मागणी आहे की त्यांना दिवसाचे फक्त 8 तास काम करायचं आहे आणि किमान वेतन 20,000 पाहिजे, साप्ताहिक सुट्टी पाहिजे आणि जर ओव्हरटाईम केला तर प्रत्येक तासाला दुप्पट पगार ओव्हरटाईमचा पाहिजे. आता त्यांच्या मागण्यांमध्ये न्याय्य आहेत का, तर ते 100% न्याय्य आहेत. कारण हे सगळे बरेचसे नियम हे सरकारच्या श्रम विभागातर्फे केले जातात आणि एका दृष्टीने बघायला गेलं तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे ती दिल्ली शहरात वेगवेगळ्या भागात साधारणतः सारखीच असते. म्हणजे जे श्रमिक उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशावरून येतात ते मुख्यतः अनधिकृत चाळींमध्ये, झोपड्यांमध्ये, झुग्गी झोपडीमध्ये त्याच्यामध्ये राहतात. त्याचंही भाडं किमान 5,000-5,500 असतं. गॅस सिलेंडरची किमतीमध्ये त्यांना मिळणाऱ्या वाढ झालेली आहे, महागाई वाढते आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे जेवढी महागाई झालेली आहे त्या तुलनेत त्यांचा जो पगारवाढ झालेली आहे ती पुरेशी नाही आहे. कामगारांचे नियम आहेत ते कागदावर आहेत पण प्रत्यक्षात त्यांना आठवड्याचे 7-7 दिवस काम करावं लागतं. सुट्टी घेतली तर त्यांना टेबलवर उभं करतात आणि पगारवाढ मागितली तर सांगितलं जातं की तुम्हाला काम करायचं नसेल तर सोडून द्या, आम्ही दुसऱ्या कोणाला तरी बघू. आणि त्यामुळे ते हे आंदोलन करत आहेत. आणि या आंदोलनाला हिंसक वळण लागलं तर पुन्हा एक राष्ट्रीय स्तरावर एक मोठा त्याचा परिणाम होऊ शकतो. आता गंमत बघा, म्हणून मी इतर राज्यांचंही माहिती काढली. अर्थात एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करावी लागली की ही काही शोधपत्रकारिता नाही आहे. शोधपत्रकारिता म्हणजे तुम्ही फील्डवर जाऊन रिसर्च करून गोष्टी करतात. ही साधारणतः टेबल पत्रकारिता पण रिसर्च केलेली पत्रकारिता असं मी त्याला म्हणू शकेन. पण त्याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये जिथे निवडणूक आहेत आणि जिथे ममता बॅनर्जींचं कल्याणकारी राज्य आहे तिकडे अजून 7वा वेतन आयोगही लागू झालेला नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी. आणि तिथे जर किमान वेजेस बघितल्या, किमान वेतन बघितलं तर
अनस्किल्ड लेबरसाठी 10,386, म्हणजे हरियाणात जे 15,220 आहे ते 10,386, सेमी स्किल्डसाठी 11,426, स्किल्ड वर्करसाठी 12,569 आणि हायली स्किल्ड लेबरसाठी 13,825 इतकं वेतन आहे. म्हणजे उत्तर प्रदेशपेक्षाही थोडंसं कमीच वेतन बंगालमध्ये मिळतं. पण बंगालमध्ये लोककल्याणकारी राज्य आहे, दीदींनी महिलांसाठी खूप काय काय केलेलं आहे. पण योगींच्या उत्तर प्रदेशमध्ये मात्र शेजारच्या हरियाणासारख्या भाजपा शासित असलेल्या हरियाणा एवढा पगार मिळाला पाहिजे. अर्थात महाराष्ट्रातही अशा प्रकारचं आंदोलन उभं राहू शकतं का? तर राहू शकतं, मला कल्पना नाही. मी असंच वेबसाईटवरच हे शोधलेलं आहे, कदाचित त्याच्यात तफावत असू शकतो. आधीच सांगू शकतो, महाराष्ट्रात त्यांनी झोन 1, झोन 2, झोन 3 केलेलं आहे. म्हणजे मुंबई, ठाणे महत्त्वाच्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये त्याच्यापासून 20 किलोमीटरच्या हद्दीत, नंतर मग ब दर्जाच्या महापालिका आणि मग क दर्जाच्या याच्यामध्ये. पण त्या अ दर्जाच्या महापालिकांमध्येही यामध्ये असं दिसतंय किमान वेतन हे 11,632, अनस्किल्डसाठी, सेमी स्किल्डसाठी पुन्हा त्याच्यावरून थोडंसं अनस्किल्डसाठी 13,921, सेमी स्किल्डसाठी 14,756 आणि स्किल्डसाठी 15,522 असं वेतन दिसतंय. अर्थात सगळीकडे काही असं या नियमानुसार काम होतंच असं नाही. अनेकदा बाजारातली मागणी आणि पुरवठा गोष्टी निश्चित करतं आणि त्यामुळे मुंबईसारख्या ठिकाणी अनेकदा याच्यापेक्षा जास्त पैसे कामगारांना मिळू शकतात स्किल्ड लेबर असेल तर. आणि गावखेड्यामध्ये गेलात किंवा महाराष्ट्राच्या क दर्जाच्या नगरपालिकांमध्ये, महानगरपालिकांमध्ये गेलात तर याच्यापेक्षा कमी वेतन तुम्हाला मिळू शकतं. आता मुद्दा आहे की हे सगळं आत्ताच बाहेर काढण्यामागे काही राजकारण आहे का? म्हणजे इथे मला बिलकुल, म्हणजे माझी संवेदनशीलता अजिबात हरपलेली नाही आहे, ही गोष्ट खरी आहे. आखातातील युद्धामुळे त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होत आहेत, भारतावरही होत आहेत. अजून भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या नसल्या तरी एक अस्वस्थता आहे, त्या किमती निश्चित वाढणार आहेत जर हे युद्ध संपलं नाही तर. पण बाकीच्या वेगवेगळ्या किमती आहेत त्या वाढायला लागलेल्या आहेत. बाहेर तुम्हाला खाद्यपदार्थांच्या किमती हळूहळू वाढायला लागल्याचं दिसलेलं आहे. कदाचित त्या आणखीन हे युद्ध थांबलं नाही तर वाढतील. आणि त्या तुलनेमध्ये या कामगारांचे जे पगार वाढलेले आहेत ते पगार तितकेसे वाढलेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना जे कामावर ठेवतात हे बरेचसे, ज्याला अनऑर्गनाइज सेक्टर ज्याला म्हणतात, असंघटित क्षेत्रात हे काम करतात, छोट्या मोठ्या लघुउद्योगांमध्ये, गृहोद्योगांमध्ये ते काम करतात. त्यांचं म्हणणं आहे आमच्याच धंद्यावर परिणाम झाला आहे, कारण व्यापार सगळा बंद आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार प्रभावित झालेला आहे. भारताचा दुबई आखातात जाणारा व्यापार तर जवळपास ठप्प आहे. असं असताना आमच्याच जर पगाराचे, आमच्याच जर कमाईचे 12 वाजले असतील तर आम्ही कुठून पगार देणार? श्रमिकांचं म्हणणं आहे हे सगळे महिन्याला 2-2 लाख, 4-4 लाख रुपये पगार घेतात, मर्सिडीज BMW फिरतात, ते त्यांना परवडतं, तर आम्हाला का नाही देऊ शकत? म्हणजे बॉलिवूड चित्रपटासाठी ही अतिशय योग्य आर्ग्युमेंट आहे. पण प्रत्यक्षात मात्र तुम्ही कोणाची बाजू घ्यायची? कारण जर समाजवाद आपल्याकडे आणायचा, कारण समाजवाद आपल्याकडे होता 91 सालापर्यंत, तर मग तुम्हाला खाजगी क्षेत्रातली रोजगार, उत्पादकता हे सगळं विसरावं लागतं. लोक धंदा सुरू करणार नाहीत की ठीक आहे, जर मला परवडत नाही तर मी नाही करणार. आणि मग सरकार एवढ्या नोकऱ्या देऊ शकत नाही. आणि जर हे सुरू केलं तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे शोषण होतं. अगदी कॉर्पोरेट क्षेत्रातही कोणी 8 तास काम करत नाहीत. बऱ्याच ठिकाणी लोक 11 तास, 12 तास दिवसाचे घराबाहेर असतात. ओव्हरटाईम बऱ्याच ठिकाणी मिळत नाही. आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे, मागणी किती आहे, पुरवठा किती आहे, तुमची बार्गेनिंग पॉवर किती आहे, या सगळ्यावर त्या चालू असतात. पण आत्ता याच्या मागे ज्या प्रकारे हे आंदोलन सुरू झालं ते नैसर्गिकरित्या सुरू झालं, कारण हरियाणानी किमान वेतनाचे दर वाढवले, उत्तर प्रदेशने अजून वाढवलेले नाहीत, बाकीच्या राज्यांनी वाढवलेले नाहीत. सुरतसारख्या ठिकाणी, म्हणजे गुजरातमध्ये, बाकी कुठे जाऊ नका, सुरतमध्ये खास करून जिथे टेक्स्टाईल आणि असं जे क्षेत्र आहे तिथेही खूप कमी वेतनात मुख्यतः बिहारचे आणि इतर भागातून आलेले लोक काम करतात. आणि त्याच्यामुळे हे सुरू जरी नैसर्गिकरित्या झालं असं समजलं असलं तरी उत्तर प्रदेशच्या निवडणुका लक्षात घेऊन, कारण फेब्रुवारी 2027 निवडणुका आहेत, याला राजकीय रंग देण्याचं काम जोरात सुरू आहे. जसं म्हटलं की निवडणुका तर बंगालमध्येही सुरू आहेत आणि बंगालमध्ये तर सगळ्यात कमी पगार पैसे लोकांना मिळतात, म्हणून तर एवढे भरभरून गाड्या भरभरून बंगाली लोक आणि बांगलादेशी लोक बंगालमार्फत
देशाच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये जातात, पण त्याच्याबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही. उत्तर प्रदेश हे खास करून योगी आदित्यनाथ त्यांच्यामुळे लक्ष करण्यासारखं सगळ्यात पहिलं राज्य आहे आणि आत्ताच्या परिस्थितीत कुठल्याही सरकारसाठी याच्याकडे दुर्लक्ष करणं हेही तेवढंच धोकादायक ठरू शकतं. कारण कामगार रस्त्यावर आले, आंदोलन केलं आणि जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांच्या वेतनात वाढ केली नाही तरी त्याची राजकीय किंमत चुकवायला लागू शकते. जर वेतनात वाढ केली आणि जर ती मार्केटपेक्षा जास्त असेल, म्हणजे शेवटी कुठेतरी इक्विलिब्रियम असतो, तर उद्योगधंदे जाण्याची भीती असते. आता या सगळ्यात झालं कसं आहे, उत्तर प्रदेश हे राज्य असं आहे की त्याचा एक भाग आहे तो दिल्लीला जोडला असल्यामुळे तो आता दिल्लीसारखं त्याचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग झालेलं आहे. दिल्ली NCRचा जो भाग आहे, अगदी मिरत कानपूरपर्यंतचा हा भाग आहे, तो वेगाने त्याचा विकास होतो. आणि दुसरीकडे पूर्व उत्तर प्रदेश आहे जो बिहारला लागून आहे, तो सगळ्यात मागास किंवा बिहार एवढा मागास तो भाग आहे. आणि त्यामुळे शेवटी एकदा तुम्ही नोईडाला केलं की मग तुम्हाला ते पूर्व उत्तर प्रदेशातही पूर्वांचलातही हे तुम्हाला करावं लागेल. आणि त्यामुळे योगी सरकारसाठी ही थोडीशी तारेवरची कसरत आहे. पण या गोष्टी महाराष्ट्रातही येतील असं मला अंदाज आहे, कारण आपल्याकडेही अनेक ठिकाणी या गोष्टी चालतात. लोक 24-24 तास ड्युटी करतात. अनेक इमारतींमध्ये वॉचमन असतात, ते तांत्रिकदृष्ट्या 24 तास ड्युटी करतात, रात्री ते झोपतात तिथे कामाच्या जागी, पण ऑन रेकॉर्ड ते कामावर असतात. आणि आठवड्याची सुट्टी वगैरे असं हे नसतंच, एकदम 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी काय गावी जातात ते. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी कुठेतरी बाहेर काढण्याचा जो प्रयत्न सुरू आहे त्याच्याकडे सावधपणे बघायला पाहिजे. एकीकडे त्या श्रमिकांच्या जीवनाशी सहवेदना दाखवतानाच या सगळ्यात राजकीयदृष्ट्या उत्तर प्रदेशच्या निवडणुका बघून काही कोणी हस्तक्षेप करत आहे का, आणि एक आंतरराष्ट्रीय स्तरावर, कारण अशा प्रकारचं जेव्हा संकट येतं तेव्हा दुसऱ्या देशाविरुद्ध, आपल्या शत्रू देशाविरुद्ध कारवाया करायला ही सगळ्यात चांगली संधी असते. त्या देशातली अंतर्गत दुही शोधून त्याच्यामध्ये दरी कशी रुंदावता येईल हा विचार करून जर कोणी कार्यरत असेल तर त्यालाही या अशा संकटात यश मिळू शकतं. आणि त्यामुळे हा जो सगळा भडका उडालेला आहे नोईडाच्या भागात, त्याचा प्रभाव संपूर्ण देशभर होऊ शकतं. त्या दृष्टीने त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा